या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासूनच सुरू झालेली आहे। निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीत सध्या भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे। भाजपने जवळपास 45 जागांवर आघाडी मिळवलेली आहे, तर आम आदमी पार्टीने 25 जागांवर आघाडी मिळवलेली आहे। एकंदरीत दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीचा निकाल जो समोर येत आहे त्यानुसार दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का बसण्याची शक्यता आहे। सुरुवातीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी 40 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पार्टी 20 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र समोर येत आहे। दरम्यान दिल्ली विधानसभेत धक्कादायक निकाल हाती येत आहे। भारतीय जनता पार्टी 40 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे। दिल्ली विधानसभेच्या निकालात 79 पैकी 40 पेक्षा जास्त जागांवर भाजप आघाडीवर असून केवळ 20 पेक्षा जास्त जागांवर आम आदमी पार्टी आघाडीवर आहे। काँग्रेस आणि इतर एका पार्टीला एक जागा मिळाल्याचे समोर येत आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग 10 वर्ष सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टी पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे। सकाळी 8 वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे। दुपारपर्यंत दिल्ली विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे। दरम्यान 12 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार दिल्ली विधानसभेमध्ये भाजप बहुमताच्या जवळ असल्याचे चित्र समोर येत आहे। मात्र अंतिम चित्र दुपारी 2 किंवा 3 वाजेनंतरच स्पष्ट होणार आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता,